शंकर ऑफिसमध्ये बसल्या बसल्या कसल्या तरी विचारात मग्न होता. हातात पेन आणि समोर फायलींचा ढिगारा, पण कामात अजिबात लक्ष नव्हतं. शंकरचं नुकतंच एका रश्मी नावाच्या सुंदर, सुशील, सुस्वभावी मुलीशी लग्न झालं होतं. परंतु हल्ली शंकर उदास आणि निरुत्साही असायचा. मूर्ती शंकरचा जिवलग मित्र. त्याच्या नजरेतून हा बदल सुटला नाही. मूर्तीला या प्रकरणाचा छडा लावायचाच होता. एके दिवशी संध्याकाळी मूर्ती शंकरला घेऊन बळेच एका कॉफी शॉपमध्ये गेला. गप्पा गोष्टी करता करता मूर्तीने बऱ्याचदा शंकरचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शंकर काही आपल्या मनाचा थांग पत्ता लागू देईना. शेवटी न राहून मूर्तीने शंकरला थेट प्रश्नच केला. शंकर, अरे मी केव्हापासून तुला विचारण्याचा प्रयत्न करतोय, पण तू टाळाटाळ करतोयस. हल्ली तू उदास आणि निरुत्साही का असतोस? काय घडलंय? आज तू कितीही टाळाटाळ केलीस ना, तरी खरं कळल्याशिवाय मी आज तुला सोडणार नाही. जीवाभावाचा मित्र समजतोस ना मला, मग आता लग्न झालं म्हणून परका झालोय का रे मी? मला नाही सांगणार? आता मात्र शंकरचा नाईलाज झाला. काय सांगू मूर्ती, लग्न करून छान राजा राणीचा संसार थाटण्याचं गोड स्वप्न बघितलं होतं मी, पण रश्मीने माझं स्वप्न धुळीला मिळवलं. नव्याचे 9 दिवस संपताच तिचा खरा स्वभाव मला कळायला लागला. एक नंबरची हेकेखोर, हट्टी आणि बेजबाबदार मुलगी आहे ती. कामात नीट लक्ष नाही, माझ्याशी नीट वागणं नाही की बोलणं नाही, काही बाही कारणं सांगून सतत माहेरी जाणं, बहिणीकडे जाणं, या सगळ्याचा कंटाळा आलाय मला मूर्ती. शंकरने आपलं मन मोकळं केलं. हे सगळं ऐकून मूर्तीला धक्काच बसला, कारण लग्नानंतर ज्या रश्मीला तो भेटला होता तीही नव्हतीच मुळी. मग हा कमालीचा बदल कसा काय घडला? खरं तर शंकरच्या चिडखोर आणि अहंकारी स्वभावाची मूर्तीला कल्पना होती. मूर्तीला संशय आला. तू नीट वागतोस ना रे वहिनींशी? मूर्तीने विचारले. तुला माहीत आहे मूर्ती, ऑफिसमध्ये माझ्यावर कामाचा किती ताण असतो. होते माझी चिडचिड, रागाच्या भरात बोलतही असेन काही, म्हणून आकाश तर कोसळत नाही ना, समजून नाही घेता येत तिला. शंकरचा रागाचा पारा आणि आवाज वाढत चालला होता. आजूबाजूचे लोक विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले होते. आता इथे बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. मूर्तीने शंकरची कशीबशी समजूत काढली आणि दोघेही कॉफी शॉपमधून बाहेर पडले. परंतु घरी आल्यानंतर देखील मूर्तीच्या डोक्यात विचारचक्र सुरूच होतं. बिछाणावर पडल्या पडल्या मूर्तीने मनातच काहीतरी ठरवलं आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. काही न सांगताच मूर्ती शंकरच्या घरी पोहोचला. दारावरची बेल वाजवणार एवढ्यात त्याच्या कानावर शंकरच्या ओरडण्याचा आवाज आला. रश्मी, अगं किती वेळा सांगितलंय तुला, फ्रीज स्वच्छ ठेवत जा म्हणून, आणि या टीव्ही कपाटावर किती धूळ साचली बघ. जळमट कधी काढणार आहेस? मला माझं घर आणि वस्तू व्यवस्थित आणि नीटनेटकं ठेवायला आवडतं. किती अजागळासारखी वागते सगळं. शंकर गुरगुरतच होता. मूर्तीने दारावरची बेल वाजवली. कोण आला एवढ्या सकाळी पहा बरं. शंकर पुन्हा रश्मीवर ओरडला. रश्मीने दरवाजा उघडला. विस्कटलेले केस, अस्ताव्यस्त साडी आणि भकास चेहऱ्यानेच या असं म्हणत रश्मी आत वळली. मूर्तीही आत आला. अरे मूर्ती, तू असा अचानक? ये ना बस म्हणत शंकर ओशाळवाणा हसला. तेवढ्यात रश्मी पाण्याचे ग्लास घेऊन आली आणि पाणी घ्या म्हणत जवळजवळ टेबलवर आदळलेच. ते पाहून शंकर तिच्यावर पुन्हा खेकसला. रश्मी, अगं जरा नरमाईने वाग की. घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागावं हे देखील कळत नाही तुला? बघितलंस, हे असं वागते हल्ली. शंकरने तक्रार केली. मूर्तीला अवघडल्यागत झालं. निदान आपल्यासमोर तरी शंकरने वहिनींवर असं ओरडायला नको होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा नाश्ता संपवून मूर्ती घरी जायला निघाला. खरा प्रकार काय आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. निघताना बरं येतो वहिनी म्हणत रश्मीचा निरोप घेतला. निस्तेज डोळ्यांनीच रश्मीने निरोप दिला. हा तिढा कसा सोडवावा हे मूर्तीला कळत नव्हतं. शंकरचा विस्कटत जाणारा संसार त्याला पुन्हा पूर्ववत करायचा होता. मूर्तीला काहीच सुचत नव्हतं. असेच काही दिवस निघून गेले, पण मूर्तीच्या डोक्यातलं विचारचक्र काही थांबत नव्हतं. याच विचारत असताना फोनची रिंग वाजली. मूर्तीने रिसिव्हर कानाला लावत हॅलो म्हटलं. पलीकडून शंकरचा रडवेला आवाज कानी पडला. मूर्ती, अरे रश्मी पुन्हा घर सोडून निघून गेली कायमची. काय? अरे शंकर, काय बोलतोयस तू हे? असं अचानक काय घडलं की वहिनीनं घर सोडून जावं लागलं? मूर्तीला धक्काच बसला. नेहमीच रे मूर्ती, मी रागाच्या भरात तिला 4 शब्द बोललो तरी तावातावाने निघूनच गेली. मला तर आता काहीच सुचत नाही. शंकर केविलवाणा झाला. शंकर, तू शांत हो पाहू, आपण काढू यातून काहीतरी मार्ग. अशी समजूत काढून मूर्तीने फोन ठेवला. आपण शंकरची समजूत काढली खरी, पण यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न मूर्तीसमोर उभा राहिला. विचारांती एकच मार्ग त्याला सुचला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला रजा टाकून मूर्ती रश्मी वहिनींना भेटायला गेला, थेट त्यांच्या बहिणीच्या घरी. द्विधा मनस्थितीतच मूर्तीने दारावरची बेल वाजवली. काही क्षणातच दार उघडले आणि समोरचं दृश्य पाहून मूर्ती अवाकच झाला.
पूर्वीसारखी शांत आणि गोड हसत रश्मी दारात उभी होती. लांब सडक केसांची वेणी आणि त्यावर माळलेला छानसा गजरा, त्यामुळे तर त्या आणखीनच प्रसन्न वाटत होत्या. मूर्ती भाऊजी, तुम्ही आणि इथे? या ना, आत या, म्हणत हसत मुखाने रश्मीने मूर्तीचं स्वागत केलं. मूर्ती मंत्रमुग्ध होऊन आत आला. आतून पाण्याचा ग्लास आणून मूर्तीला देत, आज कसं काय येणं केलं असं विचारलं. नाही, सहजच, मूर्ती अडखळला. तुमची बहीण कुठे दिसत नाही? मूर्तीने अंदाज घेतला. ती काही कामानिमित्त बाहेर गेल्याचं कळताच, चला, एका अर्थी बरंच झालं, वहिनींशी नीट बोलता तरी येईल, असं मनाशीच पुटपुटत मूर्तीने उसासा टाकला. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं वहिनी. मूर्तीने विषयालाच हात घातला. तुम्हाला इथे आलेलं पाहिलं तेव्हाच मी जाणलं होतं. तुम्ही तुमच्या मित्राचं वकीलपत्र घेऊन आलात ना भाऊजी? रश्मीने सरळ वारच केला. नाही नाही वहिनी, तसं काही नाही. मला कुणाचीच वकिली नाही करायची. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्हा दोघांचा संसार पुन्हा नव्याने सुरू व्हावा, हसत खेळत, बस. अचानक असं काय घडलं की तुम्हाला घर सोडून यावं लागलं? मूर्तीने विचारलं. आता रश्मीलाही बोलणं भाग पडलं. तुम्ही तुमच्या मित्राला पुरतं ओळखलेलं दिसत नाही भाऊजी. शंकरच्या हेकेखोर आणि तापट स्वभावाचा कंटाळा आलाय मला. लग्नानंतरचे काही दिवस सोन्याच्या पावलांनी आले आणि निघूनही गेले. नंतर हळूहळू त्यांचा स्वभाव मला कळायला लागला. सतत कुरबुर करणं, कामाची भुणभुण, हे साफ कर, ते नीट ठेव, छोट्या छोट्या गोष्टींवरून संतापणं, दटावणं, पाण उतारा करणं, हे सगळं वाढतच गेलं. कधीच कोणत्या गोष्टीचं कौतुक नाही की दोन प्रेमाचे शब्द नाही. त्यांचं त्यांच्या घरावर आणि घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम आहे. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे भाऊजी. त्यांचा स्वभाव, त्यांची मतं परिवर्तन करणं मला तरी शक्य नाही. अशा भावना शून्य माणसाशी कसा संसार करायचा? रश्मीने मन मोकळं केलं. हे सगळं ऐकून मूर्ती सुन्नत झाला. हे असंच काहीतरी घडलं असणार याची मूर्तीला खात्रीच होती. या सगळ्या प्रकरणाचा आजच सोक्षमोक्ष लावायचा असं मनाशी पक्क ठरवून मूर्ती शंकरच्या घरी पोहोचला. घरी असेल तर ठीक, नाहीतर ऑफिसमध्ये जाऊनच त्याची कानउघडणी करायची असं ठरवून मूर्ती आला होता. पाहिलं तर शंकरच्या घराचा दरवाजा उघडाच होता. मूर्ती आत आला. शंकर छताकडे डोळे लावून सोफावर पहुडला होता. आत घुसत मूर्तीने शंकरला हाक मारली. काय रे शंकर, आज पण ऑफिसमध्ये नाही गेलास? मूर्तीच्या प्रश्नाने शंकर भानावर आला. मूर्ती, तू असा अचानक? म्हणत शंकर उठून बसला. आज जरा तब्येत ठीक नाही वाटत, शंकर बोलला. शारीरिक आजार आहे की मानसिक? मूर्तीने खोचक प्रश्न विचारला. असं का म्हणतोस मूर्ती? शंकर गोंधळला. मी आज रश्मी वहिनींना भेटून आलोय, मूर्ती म्हणाला. हे ऐकून शंकर जरा गडबडलाच आणि रश्मीविषयी काही बाही बोलू लागला. बेजबाबदार, बेशिस्त, हट्टी अशा शब्दात हिणवू लागला. हळूहळू त्याचा राग अनावर होऊ लागला. आणखी काही बोलण्या अगोदरच मूर्तीने त्याला थांबवलं. थांब शंकर, आता काहीच बोलू नकोस. तुझ्या या अहंकारी आणि चिडखोर स्वभावाला कंटाळूनच निघून गेल्यात वहिनी. इतरांवर आरोप करण्यापेक्षा आधी स्वतःला तपासून बघ. टीव्ही, कपाटावरची धूळ साफ करण्यापेक्षा स्वतःच्या मनावरची जळमट दूर कर. जे प्रेम घरातल्या निर्जीव वस्तूंवर करतोस तेच प्रेम वहिनींवर कर. सतत काम, पैसा, प्रतिष्ठा यांच्या मागे न धावता कधीतरी सामान्य माणसासारखा हळूवार वागायला शिक. रश्मी वहिनींची मनापासून माफी माग आणि त्यांना मानाने आणि प्रेमाने घरी घेऊन ये. स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा त्यांचं मन जपायला शिक आणि पुन्हा नव्याने संसार सुरू कर. एवढंच सांगायचं होतं तुला. एवढं बोलून मूर्ती एकही क्षण न थांबता तिथून निघून गेला. मूर्तीच्या या बोलण्याने शंकरच्या मनात प्रचंड चलबिचल झाली. यंत्रवत वागणाऱ्या, घरातल्या निर्जीव वस्तूंवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शंकरच्या मनात खोलवर कुठेतरी खळबळ माजली. त्याला त्याची चूक कळून चुकली. मूर्ती त्या दिवशी रागाच्या भरात जो निघून गेला तो पुन्हा 4-8 दिवसात परतलाच नाही. पण आता मात्र मूर्तीला राहावे ना. आपल्या बोलण्याचा शंकरवर तसूभर तरी परिणाम झाला असेल का याची खात्री करण्यासाठी मूर्ती पुन्हा एके दिवशी शंकरच्या घरी गेला. दारावरची बेल वाजवली. रश्मीनेच दरवाजा उघडला आणि मूर्ती भाऊजी, तुम्ही या ना, आत या. रश्मीचा गोड आवाज किणकिणला. मूर्ती अवाक होऊन पाहतच राहिला. तेवढ्यात शंकरही हसत बाहेर आला. मूर्ती, अरे दारातच काय उभा आहेस, आत तर ये. शंकरनेही हसत स्वागत केलं. मूर्ती मंत्रमुग्ध होऊन आत आला. शंकर, हे काय पाहतोय मी? हे स्वप्न तर नाही ना? मूर्ती अवाक होऊन बोलला. ही सगळी तुमचीच कृपा आहे भाऊजी. तुमच्या रूपाने देवच भेटला आम्हाला. तुमच्या बोलण्याने एवढं परिवर्तन घडलं. घ्या, तोंड गोड करा, म्हणत रश्मीने गाजराचा हलवा आणून समोर ठेवला. खरंच मूर्ती, तूच माझे डोळे उघडलेस. मी खूप नशीबवान आहे. तुझ्यासारखा जिवलग मित्र आणि रश्मीसारखी समजूतदार पत्नी मला मिळाली. आजपर्यंत पैसा, प्रतिष्ठा यांच्या मागे धावणाऱ्या यंत्राप्रमाणे आयुष्य जगलो, परंतु आता जगण्याचा खरा अर्थ मला उमगला. तुझे आभार कसे मानावेच हेच कळत नाही. शंकर गहिवरला.
अरे आभार कसले मानतोस, ते तर माझं कर्तव्यच होतं. आज मीही खूप खुश आहे. आणि एका अर्थी वहिनी पुन्हा घरी आल्या ते बरंच झालं म्हणा. नाहीतर त्यांच्या हातचे कांदे पोहे आणि गाजराचा हलवा कोणी खाऊ घातला असता मला, नाही का? म्हणत मूर्तीने शंकरच्या पाठीवर थाप मारली. तिघेही खळखळून हसले. बाकी हलवा फार छान झालाय हो वहिनी, म्हणत हलव्यावर ताव मारला. रश्मीनेही गोड हसून आभार मानले.